वन्यजीव ताण गए आहे, जनतेला घाणेरडं पाणी प्यावं लागतंय, वन तलाव कोरडे आहे, अनेक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. पण यामध्ये फक्त शेवटचे 2 मुद्दे मांडतो की किती असंवेदनशीलता असावी अधिकाऱ्यांमध्ये. अध्यक्ष महाराज, आम्ही आमच्याकडे पाणी टंचाईची बैठक घेतली. मी पुन्हा एकदा तुम्हाला कागद देतो. बैठक घेतली, असं लक्षात आलं की पाणी टंचाईच्या संदर्भात गंभीरता कमी होत चालली. का गंभीरता कमी झाली? तर वारंवार पाणी या विषयावर या अगोदर 14 ते 19 आपण निरंतर बैठकी घेण्याचे आदेश दिले होते. आता तो GR नाही आणि म्हणून मग जेव्हा हे लक्षात आलं की असा GR नाही, तर मी माननीय मंत्री महोदयांना विनंती केली की असा GR काढला पाहिजे. ते म्हणाले की तुम्ही ड्राफ्ट करून पाठवा. म्हटलं परफेक्ट, मी ड्राफ्ट करून पाठवतो. हा ड्राफ्ट करून मी 28 मार्च 2026 पाठवला. पण अधिकाऱ्यांच्या टेबलवर 28 मार्च 2026 नंतर अनेकदा सांगितल्यावरही पाणी टंचाईच्या संदर्भात एक साधा अधिकाऱ्यांनी दर सोमवारी एकत्र येऊन बैठक घ्यावी, प्रश्न सोडवावे, यासाठी एक GR काढायला, हा GR मी तुम्हाला देतो. आणि या GRला काढलं असतं तर काय बिघडलं असतं? अधिकारी आले असते, घरून पाणी घरून पाणी आणलं असतं. पण अध्यक्ष महाराज, काही अधिकारी पिण्याच्या पाण्याच्या बैठकीला बसत नाही, पण हेच मात्र रात्री दुसऱ्या बैठकीला बसतात. काय चालू आहे अध्यक्ष महाराज? म्हणजे मगा एक जण रागावून म्हणाला की या ठिकाणी आता मंत्रालयात ज्या पद्धतीचे अधिकारी अशा पद्धतीची उदासीनता दाखवतात, हे काय आमचं काम नाही आहे. आम्ही GR सुद्धा ड्राफ्ट करून पाठवला. काही तुम्ही आमचे पगार वाढवणार नाही आहे. पगार त्यांच्या 8व्या वेतन आयोगात वाढणार आहे, पण तरी GR तयार करून पाठवला. आता अजून काय पाहिजे? तरी GR काढायचा नाही. पिण्याच्या पाण्याची अडचण आहे,